10 वर्ष तलवार चालवण्यात माहीर झाले महाराज. दानपट्टा फिरवावा तर शिवाराजांनीच फिरवावा. महाराज आम्हाला अभिमान आहे तुमच्यावर. पुत्र भाव आईचा गुन्हा त्याचा देही लोक चिंता. वय वर्ष झालं 10 वर्ष आणि वयाच्या 10व्या वर्षी आईसाहेब जिजाऊंनी शिवराजांचं पहिलं लग्न केलं. शोभा आम्ही ठरवली तुझं लगीन करायचं. कितव्या वर्षी? वयाच्या 10व्या वर्षी. 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. दोनदा का म्हणलं माहिती का? 10व्या वर्षी आपल्या 35 ते अजून येणार नाही. त्यांना कळालंच काय करायचं. त्या अजून बी कट्ट्यात बसतील, लोकांना नाव ठेवत बसतील. 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. शोभा करावं लागेल. आणि गुरुजी 8 लग्न केलीत महाराजांनी. हम दो हमारे दो. 8 लग्न करण्याबरोबर राजकारण होतं. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. तुमच्या गावात 2 तास चांगले कीर्तन करू शकतो, पण भागाचा विकास आमच्या हातात नाहीये. त्याचं काम चांगलं आहे, समाज करण्यासाठी आहे. माझा कुठलाच पक्ष नाही, आम्ही कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहोत. पण खऱ्या अर्थानं राजकारण मध्ये चांगलं समाजकारण आहे. मी गेली 2 तास तुमच्या समोर आहे. तुम्हाला एक गोष्ट प्रखरपणे जाणवेल, मी एकदाही कीर्तनात निगेटिव्ह गोष्ट सांगितली नाही. आम्ही फक्त कीर्तनात पॉझिटिव्ह अप्रोच निर्माण, सकारात्मक दृष्टिकोन आज समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. बाबा ज्यावेळेस मी कधी वर्ष श्राद्ध पुण्यस्मरणाचे कीर्तनाला बऱ्यापैकी रोज आहे, त्यास मातृत्व आणि पितृत्व सांगायचा विषय येतो ना, त्यावेळेसही खऱ्या अर्थानं जी लेकरं अंतःकरणातून आईवर आणि बापावर प्रेम करतात, तेच विषय आम्ही कीर्तनात म्हणतो. आता बाद झालं, मी तुझ्यासाठी जीवन जाळी दे आणि तुने नाही पाणी पाहिजे. लोक दमली आहे. पण आता ट्रेंड बदलला. आता चांगली पोरं सांगा कीर्तनात. चांगले आई वडील जर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करताना असे तरुण सांगा महाराष्ट्राला आदर्श द्या. आमच्या पारेगाव मध्ये या आणि बघा तरुणांचा उत्साह काय. महाराज मी 8 दिवस झालं गुरुजी अजिबात पोटापाना नाही. गुरुजीच्या लक्षात आलं की थोडा लाईट की माझा आवाज बसलेला आहे, एकदम लाईट. आता ओपन झाला आवाज छत्रपती सांगायला लागले. खरं सांगा, मी 8 दिवसाची एवढी कीर्तन केली ना, त्या सगळ्यात कीर्तनात आजचं जे वातावरण ते फार सुंदर वातावरण, फार सुंदर वातावरण. एवढा चांगला समाज, एवढी तरुणांची संख्या, आमच्या माता भगिनींची उपस्थिती. एवढंच नाही तर कीर्तनातली शांतता ही वक्त्याला हुरपानात असते बोलण्याचं. कीर्तनात विक्षेप म्हणजे वक्त्याचं मरण आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, काही ठिकाणी शेवटपर्यंत रेंज येत नाही. त्यामुळे थोडासा वेळ जास्त घेतला बरं का. 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल. तरुणांची इच्छा आहे ती म्हणत 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल. 8 लग्न महाराजांनी केली. याच्या मागे राजकारणाचा पहिला आई साहेबांनी शिकवला, ती संघटना आहे. शिवा ज्याची संघटना मोठी ना, यश त्याला आहे. सिंदखेड राजा जाधव घराणा आपला आहे, मोहिते घराणा आपला आहे, निंबाळकर घराणा आपला आहे. आपला सकाळी शोभा हे मुघल आदी निजाम कुतुब दाज फ्रेश हे मन भरे आपण कर भरे यांच्या समोर टिकायचं असेल तर आपला स्वराज्य उभं कर. शोभा पहिलं लग्न निंबाळकर घराणा, सातारा पलटण. मुधोजी निंबाळकर. मुधोजी कन्याला गडावर घेऊन या उद्या. आई साहेब चुकलं का आमचं? आई मुधोजी सांगितलं तेवढं करा. अरे मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन पहिलं लग्न महाराजांचं. तुरु 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 चालत कन्या आली आणि ती कन्या तिथं जाऊन उभी राहिली जिथं शिवराज तलवार चालवतात. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. मुधोजी म्हणतात, हे सई अरे कुठं उभी राहिलीस? तसं बघायचं नसतं. हे शिवराज आहेत. आबासाहेब हे शिवराज नवा सई. अरे शिवराज आहेत ते. आबासाहेब अरे शिवराज हवा. अरे सई बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. तुझी तर उभी आहे, संचांकडे पाहते. ते महाराज शिवराज आहेत. नाही आबासाहेब. तशीच सई फिरली आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ. मुधोजी म्हणतात, सई मुजरा काय? मुजराच नाही केला सई. राज्यात मुजरा केल्याशिवाय कुणीच उभं नाही राहिला. आता मुजरा न करता महाराणी सईबाई आई साहेब जिजाऊच्या मांडीवर जाऊन बसते. आई साहेब म्हणतात, कोण ग तू? माफ करा आई साहेब. सई म्हणतात, मला रणरागिणी सई. आली कुठून? निंबाळकर घराण्याची वाघीण आहे.
आणि आमच्या आबासाहेब म्हणतात आता महाराणी होणार आहे. उदोजी म्हणतात सई. आई साहेब विचारतील तुला प्रश्नाचं नीट उत्तर दे. सई भाई म्हणतात आई साहेब ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शोभाराजे. मग सई तुला काय वाटतं? मला वाटतं शोभाराजे नाहीत. उदोजी म्हणतात सई अपमान केला का बापाचा? आबासाहेब अपमान नाही केला, बहुमान वाढवायला आले तुमचा. शोभाराजा नवा आई साहेब ते. आई साहेब म्हणतात मुदोजी तुम्ही बोलायचं नाही आता, आता सई बोलाल. हे सई शिव महाराजे नाही आई साहेब, ते शिव महाराजे नाही पण सई. अरे हातातला दानपट्टा आणि ती तलवारीची धार बघितली का शिव महाराजांच्या? हो आई साहेब तलवारीतली धार बघूनच सांगते ते शिव महाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार. हे सई अरे कसं ओळखलास? हो आई साहेब हेच ते पहिले छत्रपती आणि महाराष्ट्राचे छत्रपती होणार. मग सई साथ देशील? हो महाराष्ट्र राज्य निर्माण करणार आणि या सुवर्ण अक्षराची साक्षीदार महाराणी सई असणार. साथ देशील नव? शेवटपर्यंत साथ देणार मी महाराजांची. पण दुर्दैवी बाई ठरल्या महाराणी सईबाई जगदंबा. 3 वर्षाचे ते बालशंभराचे आणि महाराणी सईबाईंच्या हातला प्राण निघाला. महाराजे भेटायला आले आई साहेबांना. थर 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 अंग कापते. महाराजे अगदी महाराजांसारखे दिसतो. मिठी मारायला एकदा. आई साहेब सांगा ना काय झालं? महाराजे होईल म्हणतात आज शेवटची रात्र आहे आमच्यासाठी. उद्याचा सूर्य नाही बघणार आम्ही. तळपड होती देहाची खूप. तुम्ही आलात तर फार छान वाटलं आम्हाला. फक्त एकदा इच्छा आहे की आम्हाला मिठी मारा. मातेची अचित्ती अवघी बालकाची व्याप्ती. कडकडून आई साहेबांना शंभूराजेने मिठी मारते. लेकराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीची चित्त. महाराजे 3 वर्षाचे आहात पण आम्हाला तुम्ही फार प्रगल्भ जाणवता महाराजे. महाराजे म्हणतात आई साहेब का रडताय तुम्ही? महाराजे असा तुमचा चेहरा बघून आम्हाला बरं नाही वाटत होतो ना. हसा ना महाराजे. महाराजे म्हणतात आई साहेब अरे तुमच्या वगैरे स्वराज्य अरे कदापि नाही आई साहेब. महाराजे आम्ही दुर्दैवी आई आहोत. आम्ही दूध नाही पाजू शकलो. महाराज सईबाईंनी दूध नाही पाजलं शंभूराजांना. शंभूराजांना दूध पाजलं कापूरवर गाडे घराण्यातली धाराव माता. धाराव मातेने दूध पाजलं. महाराजे आमची फार इच्छा होती तुम्हाला स्तनपान करण्याची पण वैद म्हणतात आम्हाला विकृती जडली. आम्ही नाही दूध पाजू शकत. आम्ही दुर्दैवी ठरलो. पण आज तुमचा शेवटचा हात हातात घेत फार आनंद वाटतोय शंभूराजे. आई आहे पण काय म्हणते माहिती का शंभूराजांना? महाराजे महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं आज. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोय राखे तुला. महाराजे ती धाराव माता येत नव्हती बरं. ती उभी राहिली ना. आई साहेब जिजाऊने धाडस दिला. ए धाराऊ तुझं धाडस कसं झालं? माझ्या शंभूराजाला दूध पाजायला यायचं. ती धाराव म्हणती आई साहेब आणि शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं. असा होता सर्जा. या जगाच्या पाठीवर असा योद्धाच नाही. या योद्ध्याचा इतिहास आज आपल्या समोर घेऊन आलाय. अगदी काही मिनिटात या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे. शंभूराजांची जयंती 14 तारखेला झालेली आहे. परंतु हा पूर्ण आठवडा हा पूर्ण महिना सगळीकडे या ठिकाणी फार धामधूम मध्ये महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होती. आणि महाराजांनी जेवढं छत्रपती शिवाजीराजांचं काम आहे तेवढंच आणि त्याहून अधिक छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचं कार्य आहे. फार मोठा योद्धा असा योद्धा या जगाच्या पाठीवर होणे नाही. ती रिपीट करायची मुझी मला. आणि मग खऱ्या अर्थानं शंभूराजे म्हणतात आई साहेब अरे सांगा ना दुःख. काहीच नाही बाळराजे एकच इच्छा राहिली शेवटची म्हणून प्राण जात नाही देहातला. तुमच्या आबासाहेब भेटायला येत नाही आम्हाला. येतील ना आबासाहेब? का नाही ना? आम्ही आहे ना. गेले शंभूराजे बाळराजे अरे त्यांचं म्हणणं आहे आम्ही फसवलंय त्यांना. आम्ही शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल म्हणून. पण काय झालं शंभूराजे अजून तो स्वराज्य निर्माण नाही झालं. आमचा प्राण चालला ना
म्हणून ते नाराज आहेत, आम्ही साथ नाही दिली असं म्हणणं आहे त्यांचं. नाही येणार ते, नाही आई साहेब. शंभूराजांचं ऐकतात आबासाहेब. गेले शंभूराजे, आबासाहेब अरे इथं कुणा? आई साहेब म्हणतात बाळराजे आठवीला बोला, वडील आहेत तुमचे. ते वडील असतील पण ते निष्ठुर काळजाचे आहेत. आमच्या आईच्या देहातला प्राण चाललाय आणि त्यांना दया नाही आली आमच्या आईची. महाराजे थोडं आस्तीनं घ्या. 8 लग्न केली शिवमहाराजांनी. महाराज सांगा तुमच्या शंभूराजांना, हो शिवमहाराजा बोला ना, 8 लग्न केली बाळराजे. सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाई मारा. अडचण सांगू काय शिवमहाराजांची शंभूराजे? एक तर विजापूर अफजल खान आलाय आणि फार मोठं संकट महाराष्ट्रावर आहे, आणि दुसरी अडचण अशी आहे त्या दुहेरी संकटात राजा अडकले. त्यांचा सगळ्यात जास्त जीव असणारी सई आज त्यांना सोडून चालली ना, महाराजांना राहवत नाही शंभूराजे. त्या वक्ताला शंभूराजांनी शिवमहाराजांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि महाराजांच्या डोळ्यात आज पाणी होतं. आबासाहेब नाही ऐकणार का हो आमचं? एकदा शेवटचा हात द्या ना हातावर आमच्या आईसाहेबांच्या. शंभूराजे घेऊनच आले शिवमहाराजांना. जगदंबा सई, अरे तू फसवलं सई मला. अरे तू शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ दे म्हणून. महाराज नाही फसवलो आम्ही. द्या ना तुमचा हात आमच्या हातावर. नाही प्राणनाथ तुमच्या बघेल. आम्ही शब्द दिला होता तुम्हाला, जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही तोपर्यंत सई सोबत असेल. पण वैद म्हणतात आमची प्रकृती ढासळली आता. आम्ही आज शेवटची रात्र. महाराज उद्याचा सूर्य नाही आमच्यासाठी. एकदा द्या हातात. पण सई तू फसवला. आणि मग बोलल्या महाराणी सईबाई, दादा हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णाक्षरात दिला गेलेला शब्द आहे, तो महाराणी सईबाईंच्या मुखातून आलेला आहे. महाराणी सईबाई म्हणतात महाराज अरे नाही फसवला आम्ही. आमच्या देहातला प्राण चालला एवढंच ना. आमच्या देहातला प्राण जरी चालला असेल तरी तुमची साथ आम्ही सोडली नाही. आमच्या देहातला प्राण जरी चालला असेल महाराज तरी हा छावा आज या स्वराज्याला देऊन जाते, महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी लढल. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा झुकत नाही कुणा समोर. काय शब्द आहे आईचा? छावा आहे माझा संभाजी. महाराजे मिठी मारली बरं का तुमच्या आबासाहेबांनी. आमची एक इच्छा पूर्ण करा, फक्त तो जंजीर आपल्या सत्तेत घ्या एक दिवशी. जगदंबा दादा त्या वक्ताला प्राण सोडला महाराणी सईबाई. शंभूराजे पोटावर बसले शिवमहाराजांच्या आणि आई साहेबांची आठवण दाटून आली. आबासाहेब आमच्या आई साहेब जाता जाता म्हणतात संभाजी छावा आहे. हा छावा कोण असतो? आई साहेब जिजाऊंना हसायला आले. जिजाऊ आई साहेब म्हणतात बाळराजे काय प्रश्न पडला तुम्हाला? अरे आम्ही सांगतो छावा कोण असतो. बाळराजे अरे ज्याचा बाप सीमा असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा हे संभाज. खरंच छावा होता महाराज, खरंच छावा होता. कधीच पकडले गेले नसते शंभूराजे. आपल्या माणसाने फसवल्यात आपली माणसं. गिरफ्त झाला छावा. कवी कलशवंत राजे पकडले गेले है कवी. अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची. 20 फुटावनी साखदंड पडले आणि सर्जास गिरफ्त झाला. राजन अरे कुणाचीच मजाल नाही. हे तुम्हाला हात नाही लावू शकत. दुश्मन राजे यांनी 20 फुटावनी साखदंड टाकले. या मातीतून उडत गेलं महाराजांना. जगदंबा आईच्या राजाने आयुष्यभर राजाची कपडे घातले ना. या सैतानाने आज राजाला विदूषकाची कपडे घातली हो. नुसतं ओढत नाही गेलं तो उंटाला बांधून ओढत गेलं होतं महाराजांना. जगदंबा बाबा गुरुजी उंट थांबला हो, राजा नाही थांबला. थांबला उंट. काही म्हणतो राजे. राजे म्हणतात कवी मी नाही जमणार. राजे तुमच्या डोळ्यातलं पाणी हेरलंय मी. कवी कलश मित्र होता शंभूराजांचा जीवला.
कवी कलशला दिसतं महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. राजे, अरे या डोळ्यात पाणी नाही बघितलं आजपर्यंत. कवी नाही रे, कवी नाही राजे. उंटाला बांधून फरफडत गेले म्हणून नाही रडत रे कवी. पण या पाना फुलांना माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडला गेला आहे. त्या नद्या नाल्यांना पूर आला, त्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेला. रायगडाला, त्या शिवनेरीला, त्या जंजिऱ्याला, त्या पुरंदराला, त्या प्रतापगडाला, त्या कोढाण्याला, त्या पल्हाळ्याला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडाला आणि त्या गडाच्या पायरीला सांग त्यांचा छावा पकडला गेलाय. कवी तो जंजिरा दिसतो का कवी? तो जंजिरा म्हणजे आमच्या आई साहेबांचं शेवटचं स्वप्न. आमच्या आई साहेब म्हणतात, महाराजे राजे म्हणतात तो आम्हाला जंजिरा घेतात का एकदा? आम्ही शब्द दिला आमच्या आई साहेबांना, आई साहेब घेऊ आम्ही जंजिरा. गुरुजी जंजिरा नाही घेता आला महाराजांना, पण सगळेच ते पिळले होते महाराजांनी. एक विजयवंत नव्हता ठेवला. जंजिरा घेतलाच होता, थोडी केवढा होता. एक मोठं वाक्य बोलू का? आणि जंजिऱ्याची बात काय घेऊन बसता? अजून थोड्या वर्ष जगला असताना छावा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. छावा हे संभाष. महाराज इतिहास सांगणं एवढं सोपं नाही बरं का. या बिंबीच्या दी टापासून उतरावा लागतो इतिहास हृदयात. खरंच इतिहास आहे. मी हैदराबादला मी कीर्तन करतो गुरुजी. नाही भीड भार तुका म्हणे सानत हो. कबीर महाराज काय जन्माला आलाय तो नंतर, तर तो मरताना हिंदू मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सांता की नहीं मां, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पुढील तरी पावन झालेला महाराष्ट्र. कोण्या जातीचे नंतर आम्ही महाराष्ट्राच्या मातीतले, ही गोष्ट अगोदर आहे. आता गुरुजींना मी जवळचे त्यामुळे गुरुजींना माहिती, माझी तिसरी पिढी वारकरी संप्रदाय बाबा. माझे आजोबा भजनात, माझे वडील कीर्तनकार आहेत आणि मी तुमच्या समोर इथं उभा आहे. आणि मला आत्मविश्वास आहे माझी चौथी पिढी ही कीर्तन आणि वारकरी संप्रदायातच असेल. तर हे सगळं करत तरच खऱ्या अर्थाला परमार्थ यशस्वी होईल. हे सांगायचं तात्पर्य असं आहे, माझं मोठं पण नाही सांगायचं. आम्ही कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा द्वेष करायला या व्यासपीठावर कधीच उभे नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रमामंगळ. तुकोबारांनी जात धर्म पंथ सगळे एका गोष्टीचा परमार्थ आमच्या समोर मांडलेला आहे. वारकऱ्याला जात नाही, वारकऱ्याला धर्म नाही, वारकऱ्याला पंथ नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई. जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, माणुसकीनं प्रेम करावे. संत वेगळा नाही, आम्हा पंथ वेगळा नाही. तुकोबारांचं चरित्र अनगड शाहबाबांशिवाय पूर्ण नाही. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान ही माणसं याच महाराष्ट्रात आहेत. ही सुफी संतांची परंपरा आहे. बरं असं सांगायला लागलो की काही म्हणतात समता बंधुता सांगायला लागला. मग आता काही डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तन करायला? धर्मच मांडतोय, हिंदुत्वच मांडतोय, कडवट मांडतोय. पण याचा अर्थ असा नाही की एखादी नमाजीची टोपी घालून उभा असणारा मुस्लिम तो कोणाचा तरी जवळचा मित्र असू शकतो, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे ते वृत्ती ठेचणं म्हणजे हिंदुत्व आहे. लक्ष नाही का? याचं नाव हिंदुत्व आहे. याचा अर्थ सगळे एकाच पारड्यात बसवणं याला हिंदुत्व नाही म्हणा. चांगली माणसं आहेत या महाराष्ट्रात, त्यांनी फार मोठी क्रांती केली महाराष्ट्रात. माझ्या मुलाचं नाव कमाल ठेवलं गुरुजी. मला एकाने फोन केला, म्हणजे कमाल का ठेवलं? म्हणजे शिवाजी महाराज का नाही ठेवला? मी म्हणलो ज्यांनी फोन केला त्याला सांगितलं तू थोडा अज्ञानी आहेस. संताची पायी खर्चावे शरीर सांगत तसे कबीर कमालाशी हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. म्हणजे संत कबीराच्या मुलाचं नाव संत कमाल होतं म्हणून कमाल नाव ठेवलं. याच्या मागे काहीच भूमिका नाही. इच्छा एवढीच आहे कबीरानंतर कमालाने कमाल करावी काहीतरी, बाकी काहीच अर्थ नाही याच्यात. लक्ष नाही. एक चांगला परमार्थ. मुलीचं नाव ज्ञानेश्वरी बाबा मोठ्या, छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई. जात आणि धर्म अजिबात नाही सांगायला आलं, कुणाच्या मनात तेढ निर्माण नाही करायला आलं. पण खऱ्या अर्थानं हैदराबादचा काय किस्सा सांगितला. आमच्या अभिजित ही सगळी माणसं, ही सगळी तरुण मुलं नेहमी कीर्तनाला असतात. तिकडे हैदराबाद ड्रायव्हर असं 5 किलोमीटर थांबला. मला मी येत नाही म्हणजे माऊल खराब इकडला. ते एक येडे आहे तिकडे. तो म्हणलेला हम घर घर मी अफजल पैदा करेन.
ते येण्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, हे सगळे शुभाराजांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे। ये ताकत या महाराष्ट्र आया था वो अफजल इस राज्य का सपना पाने इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसकी छाती में, थेट अफजल खान उडवला। ज्यावेळेस कधी पुन्हा येईल त्या स्थानाची माणूस अफजल खानाचा प्रसंग घेऊन येईल, अर्ध्या तासाचा प्रसंग आहे। एवढं बी हलून दिलं नाही अफजल खानाला, एवढाही हलत नव्हता, एका झटक्यात उडवला महाराजांनी अफजल। काय शौर्य असेल, 5.5 फुटाचा तेज तर्रार नजर शुभाराजांची। शेवटची 2-3 वाक्य कीर्तनातली फक्त राहिले, उंटाला पातून फरफडत गेलं महाराजांना। एवढंच नाही, औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी। 8 साल का था तब देखा था उसे, अब 32 साल का हुआ है। हुजूर कोण म्हणतोय माहिती का, असं ते सहकारी म्हणतात औरंगजेबाचे, हुजूर मच्छा उसके सामने पिसाळ्याला वाघ आहे हुजूर, एका झटक्यात तुम्हाला उलटा करल। महाराष्ट्रात रक्त आहे, लई खतरनाक आहे। औरंगजेब चौथा है, ए निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या वो संभाजी के ओर से हो हुजूर, सच कहे क्या? काय वाक्य ऐसा करे सर, इस वक्त ना तो हम आपके ओर से है ना हम संभाजी की ओर से है, हम सच्चाई की ओर से है। और सच ये है कि संभाजी छावा है और छावा झुकता नहीं किसी के सामने, मेरे सामने लाया जाए। वही वर्ष 32 प्रगल्भ योद्धा मारुतीरायांना शंदूर फसावा असा लालबंद देवाई। खरं सांगू दादा, 40 दिवस वार केले हो, 40 दिवस महाराजांच्या डोक्यापासून नखापर्यंत शरीराची सगळी कातडी काढली महाराजांची। तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती। आई याच भक्ताला त्रास होत असताना सैतानाने मिठाचं पाणी टाकलं महाराजांच्या अंगावर। अरे पाण्यातून मासा बाहेर यावा असा तर पडला असता, पण एवढे बी आले नाहीत महाराज। काही म्हणतो राजे काहीच होत नाही गो, राजे म्हणतात कवी, अरे आई नाही म्हणत मी छावा आहे संभाजी, छावा चुकत नसतो रे कवी। पण राजे 40 दिवस वार झाले, कुणीतरी यावं आणि बोठावर खणाला वार करावा जगदंबा, कुणीतरी यावं आणि पायांच्या बोटावर सपकर वार करावा जगदंबा। इसकी आंखें बहुत सताती हमको। औरंगजेबाने शंभूराजांकडे पाहिलं, ये आंखें बहुत सताती, 8 साल का था तब देखा था, अब 32 साल का हुआ है। देखो इसका तेज है निकम्मा, अरे है कि हम में से कोई ऐसा, सबसे अलग है ये, हमारे पूरे दरबार में सबसे अलग है, इस जैसा योद्धा इसमें कोई भी नहीं। या अल्लाह ऐ परवरदिगार, अरे किस मिट्टी से बनाया इसको? अरे एक तो ऐसा संभाजी देते हमारे मुल्क में पूरी दुनिया पे राज करते हम। एक संभाजी आमच्या मुलखात येतो, औरंगजेब म्हणतो अरे औरंग्या तू काही अडपटेस का रे, तुझ्याकडे तुले महाराजांवाला छत्रपती धर्मवीर संभाजी जन्माला येतात महाराष्ट्राच्या वंशीत, आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी ऐसा बाप हवा ज्याचा वंश मुक्तीस जावा। कुठे नाही येत जन्माला, तो राजा जन्माला येतो या सह्याद्रीच्या तळीदरी खोऱ्यात, तो राजा जन्माला येतो या पुरंदरच्या त्यागाच्या भूमीत, कुठेही नाही जन्माला शंभूराजे। शांत झाला औरंगजेब, लई रगीर होता, भयानक भयानक क्रूर राजा, पण आज हवालदिल झाला होता। 40 दिवस वार केले, एवढी घालत नाही हो हे कवी, काहीच होत नाही का राजे? महाराज तप्त सळ्या आल्यावर डोळ्यात घालायला आता, आंखें निकाल लो इसकी। विस्तव्यासारख्या सळ्या होत्या आई, गॅसवर बसलं भाकरी करताना चटका लागला की 2 दिवस तिचं कंबरी नाही होत।
रक्ताने माखलेला असा देह असा उभा होता ताट मानेला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्ठा होती हृदयात शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती एकच निष्ठा काही म्हणतो राजे अरे लालबुंद सळ्यात राजे डोळ्यात जातील हो राजे डोळे झाका कवी कलेची मैत्री आज तुमच्या गावात आल्यानंतर मला आठवली त्या सगळ्या तरुणांकडे पाहिल्यानंतर यांची मैत्री यांचा उत्साह यांचा एकत्रितपणा पाहिल्यानंतर यांचं एकीचं बळ पाहिल्यानंतर मला कवी कलशची मैत्री आठवली कवी कलश म्हणजे असा मित्र होता जो अडचणीत मदत करणारे मित्र नाहीत हे आमचे भालेगावचे सगळे सगळे तरुण मंडळी म्हणजे अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र आहेत खरंच यांचं अभिनंदन आहे कवी म्हणतो राजे गुरुजी लालबुंद सळ्या डोळ्यातो काय म्हटलं असं महाराजांना या भक्ताला जगदंबा राजे डोळे जागा ना राजे एक नवल सांगू का बाबा सळ्याच गळून पडल्या हातात त्या विश्वनाथच्या थेट सळ्या गळून पडल्या औरंगजेब म्हणतो हे निकम्मो अरे क्या हुआ हुजूर ऐसी आंखें ही नहीं देखी आज तक कुछ तो कहती है इसकी आंखें ते डोळे सांगत औरंग्या महाराष्ट्र आमचा आहे आणि तू बाहेर आलास महाराष्ट्राची माती आमची आहे कवी म्हणतो राजे ऐकणार मित्राचा फक्त एकदा डोळे झाका राजे कवी हा तू वेडा आहेस का रे अरे कोणी माहिती का मी अपराजित योद्धा आहे एक युद्ध हरणारा एकही युद्ध हरणारा जगातला पहिला योद्धा छत्रपती धर्मवीर संभाजी राजे भोसले एक युद्ध हरणारा योद्धा एक कवी अरे डोळे कसे झाकायचे आई म्हणती छाव आहे संभाजी आणि आई कवी आता जर डोळे झाकले तर हिंदू धर्म संपला आणि आता जर ताट मानेला गेलो ना तर हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ ठरला छावा हे संभाजी बाबा सबकन सळे गेले डोळ्यात फक्त खोण्यावर देवते आई अशा रक्त हुकत होते डोळे एकच मुखात नामस्मरण जगदंब जगदंब जबान बोलते इसकी बात निघाल वाटतो जीव आणि सिंहाच्या चमड्यात घालून हात मोजून हात जात सांगणारी वाघाची जी होती ही निघणार नव्हती नाही प्रयत्न केले दुश्मनांना कोणी पाठीवर मारलं कोणी मानेवर मारलं आणि नंतर मग गळा आणि नाक सोबत दाबलं त्यावेळी जीभ बाहेर आली सपकन वार झाला आणि वळवळणारी जीभ रक्तभंबाळ झाली आणि ती वळवळत असताना एकच शब्द बोलत होती डोळे मिटून घेतो आबासाहेब तुमचा छावा तुमच्या भेटीला येतो सांगा आई साहेबांना नाही वार झाले पण झुकला नाही तुमचा छावा छावा हे संभाज शांत झाला स्वराज शेवटचं वाक्य कीर्तनात डोक्यावरची पगडी खाली ठेवली औरंगजेबाने ऐसा योद्धा ही नहीं देखा आज तक कैसा बनाया इसको कुछ भी नहीं होता देखो निकम्मो सीखो औरंगजेबाने बापाचा छळ केला होता बापाने शाप दिला औरंगजेब बापाला पाणी मोजून देतो ना तुला कधीच महाराष्ट्र घेता येणार नाही कारण जो महाराष्ट्र तो घेऊ पाहतो ना ते ती माणसं बाप गेल्यानंतर मी बापाला पाणी पाजणार ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे शेवटचं वाक्य कीर्तनात औरंगजेबाच्या मुखातला महाराज तुम्ही आम्ही छावा म्हणून याच्यात नवल नाही बोलत महाराज आपला छावा आपण म्हणणारच आहे पण औरंगजेब छावा म्हणणार नव्हता हे